कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं तू काय बोलला नेमकं ते तरी सांग ना। तू काहीच बोलत नाहीये, काय झालं तिकडे? जाताना किती आनंदात होतीस बाळा, आणि येताना अशी काय इरमुसून बसलीयस? बोल ना। अभिराम आला होता ना बाळा? तू चिडला का तुझ्यावर? तो काही चुकीचं बोलला का? त्याच्या मनातलं त्याने काही सांगितलं की नाही? सांगितलं पण आणि नाही पण। म्हणजे काय? तो काहीतरी बोलला असेल ना गलीला? सरू, सरू, कुठे जातेस? मला ना महत्वाचं जरा दुर्गा वहिनी आणि लक्ष्मी वहिनींशी बोलायचं, मी आलेच। सरू, हा तू पक्का काही गोंधळ नाही काढणारस ना? नाही, गोंधळ गोंधळ काहीच नाही, तू जा ना, मी आलेच। मुली फोन कॉल। का ओरडतेस? काय झालं? ती पुढे पुढे, ते मागे मागे, ते थांबले, ती पण थांबली, ते चिडून निघून गेले, ती पण निघून गेली। बेबीला बोले तू पण निघून जा, मी पण निघून आले। असं सगळं घडलं। आता नीट सांग काय झालं? नाही कळलं? सांगते सांगते सांगते। आधी टाळी द्या। का? टाळी द्या वहिनी, टाळी द्या। हो। हा वहिनी, ते सोडा, आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय। काय? एजा आणि लीलामध्ये ना सॉलिड काहीतरी बिनसलंय, आणि लीला एजंटवर चिडून निघून गेली। आता कुठे ती? ती चिडून आजींच्या रूम मध्ये निघून गेली। चल ना, आपण तिकडे जाऊन ऐकूयात। बोलले ना, काय बोलला? टायगर। टायगर म्हणजे? एजे, आज तरी तुम्ही प्रपोज करणार आहात ना? लीला, हा, लीला, बोला ना एजे पुढे। टायगर, एजे, आता तुम्ही म्हणणार ना, तुम्ही मला प्रपोज करणार आहात ना? सॉरी लीला, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड। अरे देवा, म्हणजे त्यानं त्याच्या मनातलं तुला काही सांगितलंच नाही? काय करावं या मुलाचं काही कळतच नाही। तुम्हीच सांगा, काय करू आता मी एजेंचं? आजी, असं कोणी करतं का? मी इतकी खुश होते, आनंदात होते, कारण मला वाटलं होतं एजे प्रपोज करतील, पण तिकडे जाऊन काय झालं? टायगरने प्रपोज केलं। याला काय अर्थ आहे? कोण आहे तिकडे? अरे कोण? नको रडू तू, अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस तू। येऊ दे त्याला, मी बरोबर करते त्याला, मी ना त्याचे कानच पकडते आणि त्याला जाब विचारते का असं केलं म्हणून त्याने। नको नको आजी, अरे म्हणजे काय? असं नका बोलू तुम्ही। असं कसं लीला? अरे माझ्या प्रिय मैत्रिणीच्या डोळ्यामध्ये त्यांनी पाणी आणलं, त्याला कसं कळत नाही? आजी हो, जाऊ दे, त्यांना त्यांचा वेळ घेऊ दे। हाच तुझा, हाच समजूतदारपणा खूप आवडतो मला। तुझ्यामध्ये हा सगळ्यात मोठा गुण आहे खरंच। या घरात तुझ्यासारखी समजूतदार कोणी नाहीच आहे बाळा। बस
आता जा आणि फ्रेश हो. हा, आपण बघूया नंतर. जा, रडायचं नाही. हा, सरस्वती, सरस्वती कोण आहे तो? कोण आहे तो? कोण? ओ हा, सॉरी कोण आहे कोण आहे कोण आहे? आणि तुम्ही लक्ष ठेवा हा. जाऊ दे सरस्वती, हे असं आयसिंग कोणने लिहिणं आपल्याला नाही जमणार. ते एक्सपिरियन्स लोकांचं काम आहे, सोड. हो ना, ऍक्च्युली रेवतीलाच विचारणार होते पण रेवती घरी नाही आहे ना. लीलाई लीलाई आहेत ना? हा लीलाई, तुम्ही कराल ना हेल्प? कसली हेल्प? ऍक्च्युली काय आहे ना, आता कसं सध्या व्हॅलेंटाईन फीवर सुरू आहे, तुम्हाला तर माहीतच असेल हो ना. म्हणून मी पण विचार केला की बेबीला एक स्वीट सरप्राईज देऊ, म्हणून हा केक आणलाय मी. आणि काय ना, मला केकवर ना स्पेशल काहीतरी लिहायचंय, पण मला त्या आयसिंग पाईपने लिहिता येत नाहीये. पण तुमची तर बेकरी आहे, तुम्ही तर एक्सपिरियन्स्ड आहात, किती वर्ष काम केलंय तुम्ही बेकरीत, येतं ना तुम्हाला ते करता? मग करा ना, ते लिहून द्या ना मला. या 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 या. हा. काय लिहायचंय? हा लिहा. आय लव यू विराज. काय झालं लीलाई? लिहा ना. हो. अरे वा सरस्वती, आज अचानक आय लव्ह यू. हो वहिनी, काय ना, इतर वेळेस तर बेबी मला दिवसातून किमान 100 वेळा तरी आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू असं म्हणतच असतो. बापरे. म्हणून मग मी पण विचार केला की बेबीसाठी एक स्वीट सरप्राईज देऊ, म्हणून हे सगळं. सो स्वीट. एजे बघा ना, सगळे नवरे आपल्या बायकोना आय लव्ह यू म्हणतात, मग तुम्हीच का नाही म्हणत? आय लव्ह यू. अय्या लीलाई, लीलाई तुम्ही काय केलंय? तुम्ही केक खराब केलात माझा. तुमचं कसं आहे माहितीये, नाव मोठं आणि स्पेलिंग खोटं असं झालंय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.